आजकालचा ट्रेंडिंग विषय म्हणजे नेपाळचा प्रोटेस्ट आणि मी ज्यावेळी नेपाळला व्हिजिटसाठी गेलो होतो त्यावेळी तो किती निसर्गरम्य आणि कसा होता हे मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. तर आता आपण आहे संसद भवन समोरील रस्त्यावर आणि हीच ती संसद भवन जी आता आपण व्हिडिओमध्ये पाहिली असेल की जंजी लोकांनी जाळलेली आहे. यानंतर जनक महाराज राजवाडा ज्या ठिकाणी राम सीता यांचं लग्न झालं. यानंतर मी गेलो त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्टला. विमानात बसण्याचा पहिलाच अनुभव आणि तोपर्यंतच या दिदी काहीतरी आम्हाला सांगत होत्या. यानंतर आम्ही विमानातून बघितलं माउंट गौरी शंकर, ज्यालाच आपण कैलास पर्वत असेही म्हणतो. स्वर्गात असल्याचा अनुभव देणारं हे बर्फाळ असं हिमालयाचं चित्र डोळ्याचे पारणे फेडणारं होतं. यानंतर आम्ही पोचलो या हिंदू मंदिरामध्ये आणि हा आमचा मित्र शरणो. येथे आशीर्वाद घेण्याची आणि प्रार्थना करण्याची ही अनोखी पद्धत तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. या मंदिरात मागितलेली सर्व इच्छा पूर्ण होतात असं या ठिकाणी सांगितलं जातं. काठमांडूपासून पूर्ण इंडियाच्या बॉर्डरपर्यंत या नदीचा असा या रोडभोवती विळखा आहे आणि या नदीवर 2-2 किलोमीटरच्या अंतरावर अनेक झुलते फूल तुम्हाला पाहावयास मिळतील. त्यावरून टू व्हीलरही ये जा करू शकतात. यानंतर आम्ही पोहोचलो आशामधील सर्वात उंच रोपवेसाठी. या ठिकाणाहून आपण मनोकामना देवीच्या दर्शनासाठी जाऊ शकतो. वरून दिसणारा नजारा अत्यंत रमणीय आणि काळजाचा ठोका चुकवणारा असे होता. वर पोचल्यानंतर जणू काही ढगात असल्याचं फिलिंग या ठिकाणी येत होतं. मनोकामना देवीचं दर्शन घेऊन बुद्धांच्या मूर्तीला प्रणाम करून या मॉन्कला भेटलो आणि माझा परतीचा प्रवास सुरू झाला. देवाकडे एकच मागणं आहे की नेपाळ पुन्हा पूर्ववत जसं होतं तसं निसर्गरम्य होवो.